आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। माझ्या सगळ्या मागण्या मान्य केल्यास विधानसभा निवडणूक लढणार नाही। माझी जागा मी शिंदेगड किंवा भाजपला देईन, बच्चू कडूंचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदे यांच्या बहीण सुनेचं घर 1500 रुपयात चालेल काय? राऊतांचा शिंदेंना सवाल। तर लाडक्या भावाप्रमाणे बहिणीला देखील 10,000 देण्याची मागणी। मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक। जुनी योजना मुख्यमंत्र्यांनी नव्या नावानं समोर आणली, अंबादास दानवेंचा आरोप। बारामतीकरांमुळेच सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आलं की लाडकी बहीण किती महत्त्वाची। लाडकी बहीण योजनेचं महत्त्व बारामतीकरांनी अजितदादांना दाखवून दिलं। मेहबूब शेख यांचा अजित पवारांना टोला। लंडनहून वाघनकं तात्पुरती भाड्यानं आणली। वाघनकं मुंबईपासून साताऱ्यापर्यंत वाजत गाजत आणायला हवी होती, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाबाबत चर्चेचं आणि मुदतवाढीचं गुराळ किती दिवस सुरू ठेवणार? आरक्षणाबाबत सरकारनं आता एक निर्णय घ्यावा, जयंत पाटलांचं वक्तव्य। शिरूरमध्ये लाडकी बहीण योजना कार्यक्रमामध्ये बॅनरवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा फोटो न लावल्यामुळे गोंधळ। शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात गोंधळ। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं 98% काम पूर्ण। सप्टेंबर अखेरीस समृद्धीचा शेवटचा टप्पा सुरू होणार, MSRDCची माहिती। अकोला जिल्ह्यातील बाळापूरमधील नगरपरिषदेमध्ये पीक विम्यासाठी आमदार आक्रमक। बैठकीला पीक विम्याचे अधिकारी उपस्थित न राहिल्यानं संतप्त झालेले आमदार आणि शेतकऱ्यांनी तहसीलदारांना कोंडलं।